अभिजित दिपके आता भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते। कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत आंदोलन होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कॉकरोच जनता पार्टीचं संस्थापक अभिजित दिपके हे भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते। जंतर मंतरवरील आंदोलनाला अजूनही परवानगी दिलेली नाहीये, तर त्यातच आता महत्त्वाची अपडेट ही येते की अभिजित दिपके आता दाखल झालेले आहेत भारतात। त्यांनी त्याची पोस्ट करतही सांगितलंय कुणीही एअरपोर्टवर दाखल होऊ नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या। तर आता त्यांनी पोस्ट करत त्यांनी ते आलेत हे सांगितलंय। अभिजित दिपके आता भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते। काही वेळातच आता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। 9 वाजताची वेळ या जंतर मंतरच्या आंदोलनाला दिलेली आहे, मात्र पोलिसांकडून अद्यापही परवानगी या आंदोलनाला मिळालेली नाही। कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत भव्य आंदोलन होणार आहे। सर्वच युवा आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनासाठी आमंत्रित करण्यात आलंय। जेनझी या पिढीचं आता हे सर्वात पहिलं असं भारतातलं आंदोलन असणार आहे आणि त्यासाठीच अभिजित दिपके आता भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आता अभिजित दिपके भारतात दाखल झालेत, नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके जे आहे ते आता दिल्ली एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्ये टर्मिनल 3 मधून ते बाहेर येतील आणि त्यानंतर ते जंतर मंतर या ठिकाणी जाण्याआधी पार्लमेंट पोलीस स्टेशन या ठिकाणी ते जातील आणि त्यानंतर पोलिसांकडून परमिशन घेतील। आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या आपल्याला जंतर मंतरवरती पाहायला मिळतोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक युवक जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात। मात्र आता जर परिस्थिती पाहिली तर पोलीस सोडले किंवा ठराविक लोक सोडले तर कोणीही जंतर मंतरवरती अजून दाखल झालेलं नाहीये। मात्र अभिजित दिपके या ठिकाणी दाखल झाल्यानंतर हे सगळे युवक जे आहेत ते जंतर मंतरकडे येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जंतर मंतर वरती पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि माध्यम प्रतिनिधी त्याचबरोबर इतर माध्यम प्रतिनिधींनाही पोलिसांनी जंतर मंतरच्या काही वेळापूर्वी बाहेर काढलेलं होतं। ब्रीफिंग झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये सोडतील असंही सांगण्यात आलं होतं, मात्र अजूनही आतमध्ये सोडण्यात आलेलं पाहायला मिळत नाहीये आणि काही वेळामध्ये अभिजित दिपके जे आहे ते एअरपोर्टवरून पार्लमेंट पोलीस स्टेशनकडे निघतील। सगळं धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आत्ता आलेल्या अपडेटनुसार आता अभिजित दिपके भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते।